पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला मणकर्णिका घाट तोडण्यात आला सुशोभीकरणाच्या नावाखाली, पण त्याचबरोबर मंदिरही तोडण्यात आली जी अहिल्यादेवींनी स्वतः बांधली होती स्वतःचा पैसा खर्च करून. अहिल्यादेवी होळकरांची मूर्तीसुद्धा तोडण्यात आली, खंडित करण्यात आली आणि विटंबना अक्षरशः करण्यात आली की ती पायाखाली लोक तुडवत आहेत. दिल्लीमध्ये आक्रोश आहे, वाराणसीमध्ये आक्रोश आहे. पाल समाजाची लोक आंदोलन करत आहेत, पण महाराष्ट्र कुठे आहेत? ज्या अहिल्यादेवी होळकरांनी महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल केलं, मध्य प्रदेशमधील माळवा प्रांताचं नाव उज्ज्वल केलं, धनगर समाजाला मोठी कीर्ती प्राप्त करून दिली, त्या धनगर समाजाचे नेते गेले कुठे? एका क्षुल्लक आमदारकी आणि नगरसेवक पदापोटी ते आपल्या आराध्य दैवतेला विसरले की काय? अच्छा, हे पुढारी विसरले तर जनता कुठे आहे? धनगर समाजाला किती मोठी कीर्ती आणि मान सन्मान या देवीने प्राप्त करून दिला. या देवीने दाखवलं एक स्त्री सुद्धा चांगल्या प्रकारे राज्य करू शकते. अगदी त्यांनी नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांच्याकडे शिक्षण घेतलं पाहिजे की या बाईने माळवा प्रांत अतिशय उत्तम प्रकारे चालवून त्यानंतर पूर्ण भारतभर नदी काठावर त्यांनी मंदिरं बांधली, हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन केलं. जे मंदिर, अगदी गुजरातमधील सोमनाथ मंदिराचं पण पुनरुज्जीवन केलं. पण नद्यांच्या काठावर घाट बांधले. हे घाट बांधण्याचा हेतू होता स्थानिक जनतेला त्याचा वापर करायला मिळावा म्हणून. म्हणजे कल्याणकारी राज्य. अगदी युरोपियन इतिहासकारांनी पण त्यांची तुलना कॅथरीन द ग्रेट या रशियाच्या आणि त्याचबरोबर इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याबरोबर केली होती, कारण की यांनी कल्याणकारी राज्य दिलं. अशाच प्रकारचं कल्याणकारी राज्य आमच्या राणी अहिल्यादेवी होळकरांनी दिलं होतं, पण त्यांची विटंबना झालेली आहे. प्रत्येक पैचा वापर त्यांनी जनतेसाठी केला, हे नरेंद्र मोदींनी पण शिकलं पाहिजे. परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली घाट तोडलं जात आहे, देवीचे पुतळे तोडले जात आहेत, मंदिरं तोडली जाती आहेत. तुम्हाला जर सुशोभीकरण करायचं असेल तर नवीन ठिकाणी घाट बांधा, नवीन मूर्त्या बांधा, नवीन मंदिरं बांधा. तुमच्या मनाला येईल ते तुम्ही नवीन ठिकाणी करा, पण पुरातन वस्तू तोडायच्या नसतात. ज्या जशाही कशा असतील त्या आमच्या परंपरेच्या असतात, आमचा वारसा असतो, वैश्विक वारसा असतो. त्या वारशाला हात लावायचा तुमचा अधिकार नाही आहे. आणि हा मणकर्णिका घाट स्वतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे. मग आज त्यांचं अस्तित्व तिकडून पुसलं गेलं. मग तुम्हाला करायचं काय? या आमच्या दैवतांची अस्तित्व पुसून टाकायचे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी. पण त्यांनी करावं तर करावं, पण जर बाकीच्या उत्तर प्रदेशमधील पाल समाज आंदोलन करतोय तर महाराष्ट्रातील समाज कुठे गेला? प्रत्येक वेळा स्टेजवर जायचं, अहिल्याबाई होळकरांचं नाव घ्यायचं, मल्हारराव होळकरांचं नाव घ्यायचं, मतं पाडून घ्यायची, भरभरून मतं, नगरसेवक बनायचं, आमदार बनायचं आणि खासदार बनायचं. आणि ज्या वेळेला आपल्या आराध्य देवतांवर धक्का पोचण्याची पाळी येते तेव्हा मूग गिळून गप्प बसायचं. हे काय चाललंय? समाजाशी हा विद्रोह आहे.